नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आपल्या रोजच्या कामामुळे किंवा जॉबमुळे किंवा घरातल्याही इतर जबाबदारी असतात, त्यामुळे आपल्याला स्वामींचे पारायण जमत नाही किंवा रोजच्या काही सेवा असतात त्याही सेवा आपल्याला जमत नाहीत. तर रोजच्या रोज आपण पारायण न करता, कोणत्याही सेवा स्वामींच्या न करता कसे काय स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो, स्वामींची कृपादृष्टी आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो. सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते नामजप. रोजच्या आपल्या सेवेमध्ये आपण कोणतीही सेवा न करता फक्त आपण रोज नामजप करत राहिलो तरी देखील आपल्याला त्याचे खूप फायदे होत असतात. आणि दत्त महाराजांचे जे काही स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तर ते स्वयंसिद्ध असे स्तोत्र आणि मंत्र आहेत. त्यामुळे त्या स्तोत्रांचा आणि मंत्रांचा जर आपण रोज पठण केले तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होत असतो. त्यामुळे असे काही मंत्र आहेत दत्त महाराजांचे, स्वामींचे, जे आपण रोजच्या दिनचर्येमध्ये त्या मंत्राचा रोज पठण करून किंवा जप करून आपण आपल्या जीवनात आलेले जे काही संकट आहे त्या संकटावर आपण मात करू शकतो. कितीही मोठं जरी संकट आपल्यावर आलं तरी या मंत्रामुळे त्या संकटाचं निवारण होतं. मंत्रामध्ये एवढी शक्ती, एवढी ताकद असते. अशक्य ही शक्य गोष्टी या मंत्रामुळे होऊ शकतात. आपण जर या मंत्राचं रोज जर पठण करत असलो तर अशक्य ही शक्य आपल्याला गोष्टी साध्य होत असतात. तर त्यामुळे ज्यांना कुणाला स्वामींचे पारायण, स्वामींची सेवा, जी काही रोजची आपली सेवा असते, नित्यसेवा, त्या जमत नाहीत करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे वेळ नसतो तेवढा, तर त्यांनी हे मंत्र पठण करा किंवा या मंत्राचं जप. पठण म्हणजे तुम्हाला हे जप करायचे आहे. या मंत्राचा सगळ्यात प्रभावी असा हा मंत्र आहे. या मंत्राने तुम्ही कोणत्याही गोष्टी साध्य करू शकता. फक्त त्या मंत्राचं तुम्हाला रोज जप करायचा आहे, माळ जप करायची आहे. रोज 11 करा, 21 करा, 51 करा. रोज जर तुम्ही 21 केला तरी अति उत्तमच आहे, पण किमान तुम्ही 11 तरी रोज जप माळ करायला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये एवढा फरक जाणवेल. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, त्या सगळ्यावरती एकमेव एकमात्र उपाय म्हणजे हा मंत्र आहे. दत्त महाराजांची सेवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू दे, तुम्ही जर दत्त महाराजांची सेवा केली, मग ती कोणतीही सेवा असू दे, पारायण असू दे किंवा त्यांचा मंत्र जाप असू दे किंवा त्यांचे स्तोत्र असू दे, या कुठल्याही मधली तुम्ही जरी सेवा मनोभावे केली तरी तुम्हाला त्यामध्ये नक्कीच फलप्राप्ती होते. नक्कीच तुमच्या अडचणी ज्या काही आहेत त्यावर एकमेव उपाय म्हणून तुम्ही दत्त महाराजांची कोणतीही सेवा मनोभावे करा. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येणार. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार. तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होणार. आपल्या कुंडलीतील कोणताही दोष असू दे, आपल्या कुंडलीमध्ये जर कोणताही दोष असेल तर तो दोष दत्त महाराजांच्या सेवेने नष्ट होऊन जातो. तुम्ही कोणतीही पूजा करू नका, कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊ नका किंवा कोणतंही तंत्रमंत्र करू नका. फक्त तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा. त्या सेवेने तुमच्या कुंडलीतील कोणताही दोष राहणार नाही. हे स्वतः दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे. तर दत्त महाराजांचा स्वयंसिद्ध असा मंत्र आहे. या मंत्राच्या जपाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी निघून जातील. तर तो मंत्र असा आहे, ओम द्राम दत्तात्रेय नमः. हा मंत्र स्वयंसिद्ध असा आहे, सिद्ध केलेला हा मंत्र आहे. 4-5 असे मंत्र आहेत, जसे की ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम द्राम दत्तात्रेय नमः. अशा प्रकारचे जे मंत्र आहेत तर ते स्वयंसिद्ध मंत्र आहेत, सिद्ध केलेले मंत्र आहेत, सिद्ध झालेले मंत्र आहेत. तर त्याच्या थोड्याच जपाने आपोआप ते सिद्ध होतात. तर तुम्हाला जर कोणत्याही अडचणी असतील, तुम्ही भरपूर सेवा केली आणि भरपूर अशा पूजा केल्या तुमच्या कुंडलीतील दोष जाण्यासाठी, आणि बाहेरची बाधा जरी असेल, म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं दुःख असू दे, अडचणी असू देत, संकट असू देत, त्या सगळ्यावर प्रभावी सेवा म्हणजे हे मंत्र जाप. या मंत्राचा जाप जर तुम्ही रोज केला, 21 माळी करा, 11 माळी करा, 51 माळी करा, जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कोणत्याच अडचणी राहणार नाही किंवा कोणतीही बाधा येणार नाही. तर मंत्र कसा जपायचा त्याचे काही नियम आहेत. मंत्र जपत असताना तुम्ही जर कोणती इच्छा मनात धरून हा मंत्र जपत असाल तर तुम्ही सर्वात आधी या गोष्टीचा संकल्प घेतला पाहिजे. तुम्ही संकल्प घ्या 11, 51, 21 तुम्ही कशा प्रकारे करणार आहे तशा प्रकारे, आणि मग तुम्ही मंत्र जपाला बसा.
आणि तुमची एक ठराविक वेळ तुम्ही ठेवा. त्या वेळेवरच तुम्ही या मंत्राच्या जपासाठी बसायला पाहिजे. रोज 21 माळेचा तुम्ही संकल्प करा. कमीत कमी 11 माळेचा तरी तुम्ही संकल्प केला पाहिजे. 21 किंवा 11 किंवा 51 अशा प्रकारे तुम्ही संकल्प घ्या आणि रोज ठराविक वेळेला, म्हणजे जी वेळ तुम्ही निवडलेली आहे, सकाळी 7 किंवा 8, तुम्हाला जशी योग्य वाटते तशी तुम्ही वेळ निवडा आणि त्याच वेळेवर रोज जपासाठी बसा. तुम्हाला 8 दिवसाच्या आत हळूहळू फरक जाणवायला लागेल. जर तुम्ही खरंच मनोभावे स्वामींच्यावर श्रद्धा ठेवत असाल, स्वामीवर विश्वास ठेवत असाल, तर तुम्हाला 8 दिवसाच्या आत या मंत्राचे प्रभाव दिसून येतील. आणि जी काही वेळ आहे ती योग्य वेळ तुम्ही निवडा, म्हणजे त्या वेळेमध्ये तुम्हाला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. त्या वेळेत तुम्ही आता मंत्र जपासाठी बसलाय, 1-2 माळी तुम्ही जप केलाय आणि परत कुणाशी तरी बोलताय, तर तशा प्रकारे मग आपलं ध्यान लागत नाही. तर तुम्ही जपासाठी जेव्हा बसणार आहात तेव्हा योग्य वेळ निवडा, की जेणेकरून जप जोपर्यंत आपला पूर्ण होत नाही, म्हणजे 21 माळी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण कुणाशीही बोलायचं नाही आणि आपलं पूर्ण लक्ष स्वामींच्या फोटोवर किंवा दत्त महाराजांच्या फोटोकडे किंवा डोळे मिटून देखील तुम्ही हे माळ जप करू शकता. माळ जप करत असताना अशा प्रकारे मन एकाग्र करायचं आहे की फक्त स्वामी आणि आपणच त्यावेळी आहोत, बाकी कोणीही आपल्याजवळ नाही. अशा प्रकारे आपण ती माळ जप करायला पाहिजे. आपण स्वामींच्या जवळ आहोत आणि आपण आणि स्वामी फक्त आपण दोघेच आहोत, म्हणजे दत्त महाराज आणि आपण. जे कोणी तुम्ही मनामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती, जे काही तुम्ही मनामध्ये चित्र बघत आहात, तर फक्त स्वामी आणि तुम्हीच तिथे आहात, बाकी कोणीही नाही. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ध्यान कराल जप करत असताना, त्यावेळी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा हळूहळू म्हणजे एक 8 दिवसाच्या आत तुम्हाला या मंत्राचे प्रभाव जाणवायला लागतील, मंत्राचे प्रभाव दिसायला लागतील. बघा, आता आपण जी काही सेवा करतो त्यामागे विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कोणीही सांगते म्हणून आपण सेवा करतो तर असं नाही. त्यामागे आपली इच्छा देखील असायला पाहिजे, आपला तसा भाव देखील असायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण देवाला शरण देखील गेलेलो पाहिजे, स्वामींना शरण देखील गेलेलो पाहिजे. कुणीतरी सांगते म्हणून आपण करते तर असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक संकटावर, प्रत्येक आपल्या अडचणीवर काही ना काहीतरी उपाय स्वामींनी आपल्याला दिलेले आहेत. फक्त ते आपण श्रद्धेने केले पाहिजे, तरच त्याचे आपल्याला फळ बघायला मिळतात. स्वामी आपली परीक्षा तर घेत असतातच, पण त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण व्हायचं असतं. हार मानायची नसते कुठल्याच गोष्टीसाठी. आणि जे काही आपण संकल्पपूर्वक करतो तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला अडथळे येतच असतात, पण त्या अडथळ्यांना मागे सारून आपण आपली जी काही सेवा आहे ती सेवा करत राहायचं असते. तर ही जी सेवा आहे, मंत्र जाप जे तुम्ही करणार आहात, 11 माळी जप जे तुम्ही करणार आहात, तर ते पूर्णपणे स्वामींना शरण जावा आणि ही सेवा करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, नक्की कमेंट करा. तुमच्या एका कमेंटने खूप मोटिवेट होतं, तर कमेंट देखील करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.